एक सुंदर गाव असतं. त्या गावात एक छोटंसं घर होतं. त्या घरात एक म्हातारी राहायची. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. तिची लेक दुसऱ्या गावात राहत होती. रस्त्यात एक मोठे जंगल होते. म्हातारी काठी टेकत टेकत रस्त्याने निघाली. मग वाटेत तिला कोल्हा भेटला. कोल्हा आजीला म्हणाला, म्हातारे म्हातारे, मी तुला खाणार आहे. म्हातारी घाबरली, पण म्हातारी खूप हुशार होती. ती कोल्ह्याला म्हणाली, मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. मी लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, लठ्ठमठ्ठ होते, मग तू मला खा. कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले. मग म्हातारी पुढे जायला निघाली. तिला वाटेत वाघ भेटला. तो म्हातारीला म्हणाला, म्हातारे म्हातारे, मी तुला खाणार आहे. पुन्हा वाघाची तिने तशीच समजूत काढली. त्याला म्हणाली, मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. मी लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, लठ्ठमठ्ठ होते, मग तू मला खा. वाघालाही तिचं बोलणं पटलं. मग ती लेकीकडे गेली. लेकीकडे ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन लठ्ठमठ्ठ झाली. मग ती आपल्या लेकीला सगळे सांगितले. लेकीने एक युक्ती चालवली. तिने एक मोठा भोपळा घेतला आणि आईला त्यात बसवले. आजीबाई त्यात बसून ती भोपळ्याला म्हणाली, चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला. तो म्हणाला, ए म्हातारे म्हातारे, थांब. मग आतून म्हातारी म्हणाली, कोण म्हातारी कोतारी, मला नाही माहीत. चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. असं म्हणून भोपळा जोरात पळू लागला. पुढे गेल्यावर कोल्हा भेटला. कोल्ह्यानेही भोपळ्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण म्हातारी पुन्हा आतून म्हणाली, कोण म्हातारी कोतारी, मला नाही माहीत. चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला आणि म्हातारी आनंदाने आपल्या घरी आली. अशी होती म्हातारी हुशार. कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही. भोपळ्यात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली. असेच मनोरंजक गोष्टी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.